काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की पेट्रोल आणि डिझेल वाचवा, सोने खरेदी आणि फॉरेन ट्रिप्स करू नका आणि शक्य असेल तेव्हा वर्क फ्रॉम होम करा, फॉरेन एक्सचेंजचं जतन करा. पण जेव्हा मी या गोष्टी जोडल्या त्यामागचं जिओपॉलिटिक्स समजलं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून सगळे स्टेट ऑफ हॉर्मुझवर लक्ष ठेवून आहेत आणि जे दिसतंय ते खूप खोल आहे. कारण आता उघडपणे इराणने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे. इराणने त्या मार्गावर आपली एक नवीन पर्शियन गल्फ स्टेट ऑथॉरिटी तयार केली आहे. आता प्रत्येक जहाजाला इराणला सांगावं लागणार आहे की माल काय आहे, क्रू कोण आहे आणि कुठे जात आहे. गेल्या 2 आठवड्यापासून भारताला या मार्गाने येणाऱ्या तेलाच्या जहाजांचा पुरवठा सामान्य पद्धतीने होत नाहीये. जो आधीच लेट होता तो आता जवळपास थांबला आहे. याशिवाय 2 भारतीय जहाजांवरतीही गोळीबार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने इराणच्या राजदूताला बोलावून स्पष्ट सांगितलं आहे की हे अजिबात योग्य नाही. सर्व बाजूने एकच संदेश येतोय की पैसे द्या नाहीतर थांबा आणि हे सरळ सरळ दबाव टाकण्यासारखंच आहे, म्हणजेच ब्लॅकमेल करण्यासारखं आहे. आता जर पंतप्रधानांच्या या वक्तव्याशी हे जोडून पाहिलं तर ते पेट्रोल वाचवायला सांगत आहेत कारण पुरवठा कमी झाला आहे. फॉरेन एक्सचेंज वाचवा कारण संकट थेट आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करते आहे आणि वर्क फ्रॉम होम करा म्हणजे कारण मागणी जितकी कमी तितका दबाव कमी. एकूण पाहिलं तर तेल संकटाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवण्याचा हा एक स्मार्ट राष्ट्रीय प्लॅन आहे जो इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये नवीन नियम लागू केल्यामुळे निर्माण झाला आहे. जय हिंद.